नमस्कार, न्यूज तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी अरुण सगेत. आज आपल्याला घेऊन जात आहे लातूर जिल्ह्यातील सध्या नरेंद्र मोदी यांनी येणार आहेत त्याच्या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे की या ठिकाणी सभा होतील, 29 तारखेला ते येतील. अधिक बातचीतसाठी माझ्यासोबत अरविंद पाटील निलंगेकर आहेत, जे युवा नेते आहेत. कशा पद्धतीनं सध्या तयारी सुरू आहे भाजपची कॅम्पेनिंग? सर्वप्रथम मी एक थोडं दुरुस्ती करतो. लातूर इथे नवभारताचे शिल्पकार माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांची सभा ही 30 एप्रिलला होणार आहे. ठीक 12:30 वाजता ह्या अतिशय भव्य दिव्य मैदानात गरुड चौकामध्ये इथं होणार आहे. किती एकरचा एरिया आहे हा? टोटल 30 एकरचा एरिया आहे. 30हून अधिक एकरचा आहे हा. फक्त डोमचा जवळपास 2.5 लाख स्क्वेअर फीटहून अधिक मोठा डोम. कारण दुपारची सभा आहे. 2019ला आम्ही कुठंतर एक कार्यकर्ता म्हणून आम्ही कमी पडलो होतो, पण ह्यावेळेस सर्व लातूरकरांची आम्ही काळजी घेणार आहे की कुणालाही उन्हाचा त्रास न होता भव्य दिव्य डोम मध्ये सर्वजण इथं बसू शकतील आणि माननीय मोदीजींचं जे भाषण आहे ते अतिशय शांतपणे ऐकण्याचे त्यांचे विचार सर्वांना ऐकता येतील. लोकसभेचं निवडणुकीचं रणधुमारी सुरू आहे, प्रचार यंत्रणा आपल्या हाती आहे. कशा पद्धतीनं सध्या कॅम्पेनिंग? नाही, माझ्याकडे फक्त सभा ॲज ए जबाबदारी आहे आणि मी निलंगा विधानसभा बघतो. माननीय भैयासाहेबांनी सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून आणि आपले जे सर्व आमदार आहेत, माजी आमदार आहेत, सर्वजण आपल्या आपल्या विधानसभामध्ये बघतात. निलंगा विधानसभा म्हणून सांगायचं म्हणलं तर आम्ही प्रत्येक युवकांपर्यंत, महिलांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि निलंगा विधानसभेमधनं एक 15 ते 20 हजार लोक किमान येतील. कारण निलंगा असेल प्रत्येक ह्याच्यात आणि जास्तीत आमचा भर आहे शहरात नाही. एक 50,000च्याहून अधिक क्राऊड शहरामधनं येईल. असं 1 लाखापेक्षा जास्त उद्देश पूर्ण लातूर लोकसभेचं असं आमच्या सर्वांनी थोडंफार नियोजन चालू केलेलं आहे. मागच्या वेळेस 290ची जवळपास लीड होती, 2,90,000ची जवळपास. आता सध्या डोर टू डोर कॅम्पेनिंग सुरू आहे. कितपत त्याचा फायदा होईल? भारतीय जनता पार्टीची जी बूथ यंत्रणा आहे त्याच्यावर आम्हाला सर्वांचा विश्वास आहे. मागं जसं मी अनेकदा म्हणतो की काँग्रेस सोशल मीडियावर आहे, ग्राउंडवर वास्तविक प्रत्यक्ष भेटी, प्रत्यक्ष उंबरट्यावर, प्रत्यक्ष चौकटीवर जर कोण पोहोचला असेल तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. तो दिसत नसेल पण जेवढे कुटुंब आहेत तेवढ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मागच्या वेळेस 290ची आपण लीड म्हणला होता, तर 290ची लीड कधी होती? जेव्हा मोदीजी बाजूच्या मतदारसंघात आलते आणि त्याचा इम्पॅक्ट लातूरमध्ये झाला. ह्यावेळेस मोदीजी लातूरमध्ये येतात, लातूर शहरामध्ये होतात. त्याच्यामुळे मला विश्वास आहे, आमच्या कार्यकर्त्यांना सर्वांना विश्वास आहे. आम्ही आत्ताच आमची युवा मोर्चाची एक व्यापक बैठक झाली. आमचे सर्व पदाधिकारी आम्ही 50-60 जण बसलो होतो. तर आम्ही जेव्हा दुपारी एक 500 जणांची आम्ही जेव्हा बसलो होतो आणि नोंद केली होती, तर ह्यावेळेस 4 लाखापर्यंत मताधिक्य लातूर लोकसभा दिला असा विश्वास आहे. मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींची औषधा बाजूच्या जिल्ह्याला जरी सभा होती त्यावेळेस देखील 2,90,000 त्यावेळेस आणि यावेळेस नरेंद्र मोदीची सभा लातूर शहरात आहे, लातूर मतदारसंघात आहे. त्याचा कुठे ना कुठे इम्पॅक्ट पडेल असं देखील म्हणलं तरी ते चुकीचं होणार नाही. कॅमेरामॅन संतोष मानेसह अरुण सय्यद, न्यूज तडका, लातूर, महाराष्ट्र.